Hello friend, I am Satish. Today we are going to solve practice set 11. Chapter name is LCM and SCM. 7th standard math. आज आपण प्रॅक्टिस सेट 11 डिटेल मध्ये सोडून घेणार आहोत. त्याच्यातला पहिला क्वेश्चन काय आहे? फॅक्टराइज द प्राइम नंबर इनटू प्राइम्स. काय करायचे तुम्हाला? प्राइम नंबर दिलेले त्याचे प्राइम्स शोधायचे, फॅक्टर पाडायचे. आता 32 आपली पहिला काय दिली व्हॅल्यू 32 दिलेली, त्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. कसे पाडणार? त्यालाच काय म्हणतो आपण अवयव. आता 32 ला कसा भाग देणार आपण? त्याच्या दोन मेथड आहेत, एक व्हर्टिकल मेथड आणि एक हॉरिझॉन्टल आहे. पहिली व्हर्टिकल मेथड आहे. व्हर्टिकल म्हणजे अशी एक लाईन काढून घ्यायची, अशी एक लाईन मारायची, इथं 32 आणि ज्या संख्येने त्याला भाग जाईल ती संख्या इथं लिहायची. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कसं ओळखायचं या संख्येला कोणत्याने भाग जाईल? तर समजा 2 भाग जाणार असेल तर 0 2 4 6 8 या पट्टीमध्ये जर संख्या तुमच्या युनिट प्लेसला जर आली तर 2 भाग जाईल. तर इथं आपला 2 आहे म्हणजे 2 भाग जाणार आहे, तर आपण इथं 2 लिहून घेणार. बरोबर. आता 2 भाग देऊ आपण. 2 1 जा 2, एक उरला आणि 2 6 जा 12. किती आलं? 16. वाटलं तर असं करून बघा. इथं 32 लिहायचं. 2 1 जा 2, 3 2 2 गेले 1, वरून आले 2, 2 6 जा 12 आलं 16. आता इथं 6 आहे म्हणजे कितीने भाग जाणार आपल्या? 2 भाग जाणार. 2 8 जा 16. आता इथं 2 आहे, परत 2 भाग जातोय कारण 2च्या टेबल मध्ये 8 आहे ना. 2 4 जा 8. कळलं? इथं परत 2 भाग जातोय. 2 2 जा 4. कळलं इथपर्यंत? आता इथं किती जाणार? 2 भाग जाणार परत. 2 1 जा 2. तर आपल्याला 32 चे फॅक्टर काय काय भेटले बाळांनो? या साइडचे जे व्हॅल्यू आल्या त्या आहे इथं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायच्या. तर किती भेटले आपल्याला? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. कळलं तुम्हाला? ही झाली व्हर्टिकल मेथड. याला काय म्हणतो आपण? व्हर्टिकल मेथड. आता हॉरिझॉन्टल मेथड सांगतो तुम्हाला. हॉरिझॉन्टल मेथड. आता हॉरिझॉन्टल मेथड मध्ये कसं, इथे 32 लिहून घ्यायची, इक्वल टू काय करायचं? आता 2 इंटू 16 केलं तर आन्सर किती येतं? 32. 2 इंटू 16. बरोबर. पहिले असं लिहून घ्यायचं. 16 इंटू 2 केलं तर 32 येणार. इक्वल टू 2 कॉमन आहे, हा याचा खाली लिहायचा, इंटू 16 ला भाग द्यायचा. आता 2 8 जा 16. 2 इंटू 8. बरोबर. हे 2 कॉमन भेटले आपल्याला, ते इथे लिहून घ्यायचे कॉमन भेटलेली. इंटू आता 8 ला भाग द्यायचा. 2 4 जा 8. 2 इंटू 4. बरोबर. आता 3 कॉमन आहे, ते असे लिहायचे 2 इंटू 2 इंटू 2. आता 4 ला भाग द्यायचा. 2 2 जा 4. 2 इंटू 2. संपलं. हेच आपला आन्सर आलं. 32 चे फॅक्टर काय भेटले आपल्याला? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. आता हे आणि हे मॅच होतं बघा. इथं पण किती आहे? 2 2 2 2 2 1 2 3 4 5. बरोबर. अशा प्रकारे ही व्हर्टिकल मेथड आहे, ही हॉरिझॉन्टल मेथड आहे. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? 57. याचे आपल्याला प्राइम फॅक्टर पाडायचे. तर कसं पाडणार आपण? आता व्हर्टिकल मेथडने पाडूया. त्याआधी आता याला भाग कितीने जाणार? इथं जर आता 2 भाग जाणार असेल तर काय येतं? 0 2 4 6 8 अशी संख्या येणार. इथं आहे काही युनिट प्लेसला ही संख्या नाहीये, 7 आहे. मग आता आपण 3 भाग जातो का ते बघूया. आता 3 भाग जात असेल तर कसं करायचं? ह्या 2 संख्येची बेरीज करायची. 7 आणि 5 12 आली. 3 टेबल मध्ये 3 6 9 12 15 18 असं 3च्या पटीने ज्यावेळेस वाढत जाईल आणि ज्यावेळेस अशी संख्या येईल की ह्या दोन्हींची समजा बेरीज केली आणि आन्सर 3च्या पटीमध्ये आहे म्हणजे 6 9 12 तर 3 भाग जातो. चला आपण आता 3 भाग देऊया त्याला. कळलं ना तुम्हाला? ज्यावेळेस 2 संख्यांची तुम्ही बेरीज करतात आणि आन्सर हे 3च्या पाड्यामधले आलं तर त्याला 3 भाग जाईल. आता सोडूया आपण.
अशी लाईन मारून घ्यायची, इथं 57 लिहायचं. आता भाग जातोय 3 आणि बरोबर. आता कसं देणार भाग, 3 एक 3 उरले 2 आणि 3 9 27, म्हणजे किती आलं आन्सर आपलं 19 आलं बरोबर. तर 19 ला कशाने भाग जातोय, 4 जातो का, 2 जातो का, 5 जातो का, 3 पण जात नाही, कारण ह्या दोन्हींची बेरीज केली तर आन्सर किती येतं 10 येतं. ते 3च्या टेबलमध्ये नाही. तर ही 19 जी भेटली ती प्राईम नंबर आहे आपली बाळांनो, त्याला त्याच संख्येने भाग जातो बरोबर. प्राईम नंबर म्हणजे काय, एक व त्याच संख्येने भाग जातो. तर 19 त्याचे फॅक्टर काय भेटले आपल्याला 57 चे, 3 × 19. कळलं तुम्हाला. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 23 काय माहिती आहे का बाळांनो, प्राईम नंबर आहे, त्याला त्याच संख्येने भाग जाणार. तर कसं लिहिणार आपण, 23 × 23. 23 1 जा 23. आन्सर काय आपलं आलं 23. तर 23 चे फॅक्टर काय भेटले आपल्याला 23. कळलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट आहे 150. इथं 0 आहे, म्हणजे 0 आहे ना शेवटला युनिट प्लेसला, म्हणजे 2 भाग जाईल. चला आपण सोडून घेऊ. आपण हे व्हर्टिकल मेथडने सोडवतोय. इथं 150 लिहायचा, इथं 2 लिहायचा. आता इकडे भाग कसा द्यायचा, इथं 150 लिहायचा, इथं 2. 2 7 जा 14 बरोबर. एक उरला, वरून आले 0. 2 5 जा 10. 75 भेटला आपल्याला. आता इथं 5 आहे, म्हणजे 2च्या पाड्यात 5 नाही, म्हणजे 2 भाग जाणार नाही. 3 जातो का कसं बघू आपण. ते 7 + 5 किती होतात 12 होतात, म्हणजे 3च्या पाड्यात 3 भाग जाईल, म्हणजे काय होणार, इथं 3 लिहिणार, भाग देऊया आपण. 75 × 3. 3 2 जा 6, उरला 1, वरून आले 5. 3 5 जा 15. काय आन्सर आलं 25. आता 25 ला कशाने भाग जाणार, 3 जाईल का. या समजा या दोन्हींची बेरीज केली, 5 + 2 होतात 7 होतात, म्हणजे 3 भाग जाईल, जात नाही. मग 5 जातो बघूया, 5 जाईल, किती येईल 5 5 जा 25. इथं परत 5 भाग जाणार, 5 ला 5 जातो, 5 1 जा 5. आपल्याला 150 चे फॅक्टर काय भेटले बाळांनो, 2 × 3 × 5 × 5. अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल सोडवले. आता पुढचे राहिलेले एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. काय 216 269. आता इथे 6 आहे, म्हणजे 2च्या पाड्यात 6 आहे, म्हणजे 2 भाग जाईल. असं लिहून घेऊ आपण. 216 इथं 2, त्याला भाग देऊ आपण. 2 10 जा 20 बरोबर. झालं 10, उरला 1. 2 8 जा 16. इथं 8 आहे, 2च्या पाड्यात 8 आहे, म्हणजे 2 परत भाग जाणार. इथं काय येईल 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8 बरोबर ना. 4 आहे, 2च्या टेबलमध्ये 4 आहे, 2 परत भाग जाणार. काय येणार आता इथं कसं होणार, 2 2 जा 4, उरला 1, आणि 2 7 जा 14. कळलं. आता इथं 2 लिहून थांबा. आता इथं कितीने भाग जाईल, 7 8 9. 3 भाग जाईल, 2 भाग जाणार नाही, कारण युनिट प्लेसला आहे काही संख्या नाही आहे. मग 3 भाग देऊ आपण. 7 + 2 9, 9 आहे 3च्या टेबलमध्ये. 3 9 जा 17. परत 3 भाग जातोय, 3च्या टेबलमध्ये 9 आहे ना. 3 3 जा 9. इथं परत 3 भाग जाणार. तर आपल्याला 216 चे काय भेटले फॅक्टर, ही साईड आहे अशी लिहून घ्यायची, 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. कळलं तुम्हाला एक्झाम्पल. आता पुढचं एक्झाम्पल बघू. आता 208 आहे, 208 आहे, इथं 8 आहे, म्हणजे 2 भाग जाणार, कारण
2च्या पटीत आहे ना 2 4 6 8 युनिट प्लेसला ही जर संख्या असेल तर तुम्ही 2 भाग द्यायचा आहे. 208 इथं 2. आता आपण भाग देऊया. 2 10 जा 20 आणि 2 4 जा 8. इथं 4 आहे, परत 2च्या टेबलने त्याला भाग जाईल. 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4. आता 52 आहे, कितीने भाग जाणार? 2 परत जाणार. 2 2 जा 4, 4 ला 1 आणि 2 6 जा 26. कळलं? आता इथं 6 आहे, परत 2 भाग जाणार. किती येणार आन्सर? 2 1 जा 2 आणि 2 3 जा 16. 13 आला. आता 2 भाग जात नाही, इथं युनिट प्लेसला ही संख्या नाही आहे. 3 पण जात नाही. 3 + 1 4 होतात. 3च्या टेबलमध्ये हे पण नाही. तर ही जी संख्या भेटली ती आहे प्राईम नंबर. त्याच संख्येने तिला भाग जाणार. 3 1 जा 13, 13 1 जा 13. संपलं. हेच कसं लिहिणार? 208चे आपल्याला फॅक्टर काय काय भेटले? ह्या व्हॅल्यू समोर लिहायचं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. 2 × 2 × 2 × 2 × 13. आता नेक्स्ट एक्झाम्पल. काय एक्झाम्पल? 342. ते बघूया आपण. असं लिहून घ्यायचं पहिले. 2 आहे म्हणजे 2च्या टेबलने त्याला भाग जाईल. बरोबर दिसतंय नाही इथं? 0 2 4 6 युनिट प्लेसला जर असेल, एकक स्थानी जर ही संख्या असेल तर तुम्ही 2 बिंदास भाग जाईल. देऊन टाकायचं भाग लगेच. काय येणार आता आन्सर? इकडे करून बघू आपण. 342 × 2. 2 1 जा 2, उरला 1, वरून आला 4. 2 7 जा 14, 0, वरून आला 2, 2 1 जा 2. काय भेटलं आन्सर? 171. आता इथं 1 आहे, 2 भाग जाणार नाही युनिट प्लेसला. ही संख्या नाही 0 2 4 6 6. 3 जातो. कसं बघणार? या 3 संख्येची बेरीज करायची. 7 8 9. 9 आहे बरोबर. 3च्या पटीमध्ये 3 भाग जाणार. इथं भाग देऊन घ्यायचा. 171 × 3. 3 5 जा 15. किती उरले? 2, वरून आला 1. 3 7 जा 21. काय आन्सर आपलं? 57. आता याची परत बेरीज करून बघू. 2 भाग जात नाही, 3 जातो का? 7 + 5 12 म्हणजे 3 भाग जातोय. कसं येणार आन्सर? इथं करूया आपण. 57 3 1 जा 3, उरले 2, वरून आले 7. 3 9 जा 27, 0. आन्सर किती आला? 19. आता 19 आपला हा प्राईम नंबर आहे. 19 ला 19 भाग जाणार. 19 1 जा 19. संपलं. 3 4 2 = 2 × 3 × 3 × 19. आपल्याला फॅक्टर भेटले अशा प्रकारे 342 चे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आहे 377. आता 2 भाग जाणार नाही कारण युनिट प्लेसला 0 2 4 6 8 काहीच नाही. 3 जाईल का? 7 आणि 7 14 15 16 17 म्हणजे 3 पण भाग नाही. 5 पण जात नाही कारण इथं 5 वगैरे नाही म्हणून. भाग किती जातो याला? 13 जातो. ज्यावेळेस 2 3 5 भाग नाही त्यावेळेस 13 17 19 23 27 अशा संख्येने भाग जातो. तर इथं 13 जातोय. इथं 13 लिहायचं. इथं 376. इथं करून बघायचं लगेच. 13 2 जा 26. उरले किती? 11, वरून आले 7. 13 9 जा 117. काय आन्सर? 29. आता 29 आले ना. इथं कितीने जाईल? 3 भाग जाईल का? नाही जाणार. 2 पण नाही जाणार. 29 हा आपला प्राईम नंबर आहे बरोबर. तर 29 1 जा 29. हे आले त्याचे फॅक्टर. कसे आले? 377 = 13 × 29.
आता लास्ट एक्झाम्पल राहिले ते बघूया आपण. आता प्रॅक्टिस सेट 11 मधलं आपलं लास्ट एक्झाम्पल राहिले ते आपण सोडून घेऊया. कसं सोडवणार? व्हर्टिकल मेथडने सोडवणार आपण. 5 5 9 असं लिहिणार. आता याला कोणत्या संख्येने भाग जातो ते बघूया. 2 आणि जाईल का? 0 2 4 6 8 नाही जाणार. युनिट प्लेसला नाही. 3 आणि जातो का? यांची बेरीज करू. 5 + 5 10 + 9 19. 3 आणि पण भाग जात नाही. मग कितीने भाग जाणार? 5 आणि पण जाणार नाही, कारण इथं 5 5 असते तर 5 आणि गेला असता. तर कोणत्या संख्येने जातो? अशा संख्या ज्यावेळेस येतील 13 ने जातो, 13 ने जातो, 17 ने जातो, 19 ने जातो, 27 ने जातो, अशा संख्येने जातो. आपण 13 ने जातो ते बघूया. इथं 13 5 5 9 13. आता 13 याला भाग द्यायचा आहे. कसं देणार? 13 2 26 13 3 39 13 चौक 52. 13 4 जा 52. उरले किती? 2. 3 उरले. 9 आले खाली. 13 3 जा 39. किती आला व्हॅल्यू? 43. आता 43 हा प्राईम नंबर आहे, त्याला भाग किती जाणार? 43 जाणार. 43 1 जा 43. याचे फॅक्टर काय भेटले आपल्याला? 55 9 चे 559 चे 13 × 43. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व्ह झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.